भारतीय निवडणूक आयोग EVMचे पूर्वपडताळणी मॉकपोल करतो, परंतु निवडणूक नंतरची पडताळणी VVPAT काउंट काढतो. ही एक खोल साजिश आहे. ज्या वेळेस EVM मशीन लावली जाते त्यावेळेस EVMच्या आधारावर निवडणूक लढवणारे कॅन्डिडेट आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांच्यासमोर मॉकपोल केला जातो. त्या मशीनचा मॉकपोलच्या आधारावर मशीन योग्य आहे असं मानलं जाते. आणि नंतर जेव्हा निवडणुका होतात तेव्हा निवडणुकीच्या नंतर जेव्हा काही लोक अशी मागणी करतात की VVPATची काउंटिंग व्हायला पाहिजे. पूर्वी बॅलेट पेपरवर काउंटिंग होत होती, तेव्हा ही काउंटिंग करायला काय अडचण आहे. तर निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की यामुळे निवडणूक रिझल्टला 1 दिवसाचा 2 दिवसाचा उशीर लागेल. लोकांचं असं म्हणणं आहे की उशीर जर समजा 2 दिवसाचा लागत असेल तर आम्ही 3 दिवस द्यायला तयार आहोत. आम्हाला फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका हव्यात. परंतु या लोकांनी जास्त वेळ लागतो यासाठी फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंटचा बळी दिला. त्यामुळे आजच्या ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट होत नाहीत EVMवर. जगामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये किंवा ज्या देशामध्ये विदेशात लोकशाही आहे त्या देशामध्ये EVM मशीन नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. युरोपमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. अमेरिकेमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. कोणताही देश किंवा कोणतीही जनता अमेरिकेला बॅकवर्ड कंट्री म्हणत नाही. भारताला असं वाटते की आम्ही EVM मशीनवर जर निवडणुका केल्या नाही तर आम्ही बॅकवर्ड कंट्री होऊ. परंतु अमेरिकेचे लोक EVM मशीनवर निवडणुका करत नाहीत, बॅलेट पेपरवर करतात, तर त्यांना कोणीच बॅकवर्ड कंट्री म्हणत नाही. त्यामुळे हा मुद्दा महत्त्वपूर्ण नसून फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्या बॅलेट पेपरवर करणं आवश्यक आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, बॅलेट पेपरवर सुद्धा खूप घोटाळे होत होते, परंतु त्यामध्ये जेवढा घोटाळा EVMवर होतो, कारण यामध्ये गुप्तता जास्त पाळली जाते आणि गुप्ततेचा उपयोग करतात. त्यामुळे ह्या निवडणुका फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट होत नाहीत. त्यामुळे याला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठं आंदोलन निर्माण करून उत्तर द्यावं लागेल. TET आणि वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षा ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनशी संबंधित परीक्षा आहेत, या परीक्षा या जाणीवपूर्वक टाळल्या जात आहेत आणि जाणीवपूर्वक यामध्ये गोंधळ केले जात आहेत. हे गोंधळ सर्वसाधारणपणे सरकारच्याच माध्यमातून केले जात आहेत. तेव्हा दुसऱ्या महत्त्वपूर्ण आणि मूलभूत मुद्द्यावरून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जात आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार लोकप्रिय सरकार होत आहे, त्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी होत आहेत. बूथ स्तरापर्यंत संघटनेचे जाळे उभारण्यात भामसेप आणि सहयोगी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका एक चर्चा अथवा बूथ स्तरावरील संघटन उभारल्याशिवाय राष्ट्रव्यापी आंदोलन उभारणे शक्य नाही. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा असा आहे की या ठिकाणी जेवढे महाराष्ट्रामधून कार्यकर्ते आलेले आहेत, भामसेपचे असू द्यात किंवा भारत मुक्ती मोर्चाचे असू द्यात, येत्या भविष्यकाळामध्ये आपल्याला राष्ट्रव्यापी जनआंदोलन निर्माण करायचं असल्यामुळे त्याची पूर्वतयारी म्हणून बूथ लेवलचं संघटन निर्माण करावं लागेल. आणि बूथ लेवलचं संघटन निर्माण करण्यासाठी जर जिल्हाध्यक्ष जो आहे त्या जिल्हाध्यक्षांनी एकट्याने निर्णय घेतला की 1 वर्षामध्ये बूथ लेवलचं संघटन आपल्याला करायचं आहे, तर तो एकटा अध्यक्ष जो आहे त्याच्या नियंत्रणामध्ये असणारी जी मशिनरी जिल्ह्याची आहे त्याचा वापर करून केवळ 1 वर्षामध्ये बूथ लेवलचं संघटन निर्माण करू शकतो. आणि हे त्यांनी केलं पाहिजे. आणि 1 वर्षामध्ये तो करू शकत नाही असं जर त्याला वाटत असेल तर त्यांनी आमच्याकडे या संबंधामध्ये येणाऱ्या अडचणी सांगाव्यात. त्या सर्व अडचणीचं त्यांना उत्तर दिलं जाईल आणि त्यांना कसं करता येईल ही गोष्ट समजावून सांगता येईल. त्यासाठी जिल्हाध्यक्षाला आपल्या अधीनस्थ कार्यकर्त्यांचं नेतृत्व करावं लागेल. केवळ जिल्हाध्यक्ष म्हणून काम करावं लागणार नाही, तर आपल्या अधीनस्थ कार्यकर्त्यांचं नेतृत्व करावं लागेल आणि त्यांच्याकडून ते काम करून घ्यावं लागेल. हे काम केल्यानं होणार नाही एक अध्यक्षाने, तर सर्व कार्यकर्ते जे जिल्ह्याच्या अधीन आहेत, तालुक्याच्या अधीन आहेत, त्यांच्याकडून ते करून घ्यावं लागेल. जर करून घेण्याचं काम केलं तर हे वर्षभरामध्ये पूर्ण होऊ शकते आणि हे काम केलं पाहिजे, या पद्धतीने केलं पाहिजे. तर ते 1 वर्षामध्येच बूथ लेवलचं संघटन निर्माण होऊ शकते.
आणि बूथ लेवलचं जर संघटन निर्माण झालं तर राष्ट्रव्यापी केवळ आंदोलनच निर्माण होणार नाही, तर आंदोलन जनआंदोलनामध्ये रूपांतरित होईल आणि जनआंदोलनामध्ये रूपांतरित झाल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. प्रश्न गुलामी समाप्त करण्याचा आहे आणि स्वातंत्र्य मिळवण्याचा आहे. प्रश्न छोट्या मोठ्या गोष्टी रिझर्वेशन हे आणि ते ह्या नाही आहे. प्रश्न गुलामी संपवण्याचा, ब्राह्मणाची गुलामी संपवण्याचा. 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांची गुलामी समाप्त झाली, ब्राह्मणांची गुलामी सुरू झाली. इंग्रज विदेशी होते, ब्राह्मण पण विदेशी आहेत DNA अनुसार. तेव्हा एका विदेशी लोकांची गुलामी समाप्त झाली, दुसऱ्या विदेशी लोकांची गुलामी सुरू झाली. तेव्हा ही गुलामी समाप्त केली पाहिजे आणि ही गुलामी समाप्त करण्यासाठी एकच मार्ग आहे, बूथ लेवलचं संघटन उभं करणे. बूथ लेवलचं संघटन उभं करणे एका वर्षाचं काम आहे. एका कार्यकर्त्याचं जो जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी आपल्या अधीनस्थ कार्यकर्त्यांचं नेतृत्व करून लोकांकडून ते काम करून घ्यायचं. ते जर त्यांनी करून घेतलं, करण्याचा प्रयत्न केला तर होणार नाही, करून घेण्याचा प्रयत्न केला तर होते. तेव्हा हे करून घेण्याचं काम केलं पाहिजे, तर हे काम होऊ शकतं. आखरी प्रश्न आहे, आरक्षणाच्या लाभार्थी जाती समूहामध्ये अंतर्गत भांडणी लावून आरक्षणाच्या मूळ संकल्पनेस संपवण्याचं षडयंत्र अथवा अनुसूचित जाती प्रवर्ग तयार करण्यामागे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. आरक्षणाच्या लाभार्थी जाती समूहामध्ये अंतर्गत भांडणे लावणे, शेड्यूल कास्टमध्येच भांडणे लावली जात नाही आहेत, तर शेड्यूल ट्राईबमध्ये सुद्धा भांडणे लावली जात आहेत, OBC सुद्धा भांडणी लावली जात आहेत. तेव्हा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि बॅकवर्ड क्लास या सर्व लोकांमध्ये भांडणे लावली जात आहेत आणि कुठल्या तरी एका जातीला टार्गेट केलं जाते. त्या एका जातीला टार्गेट केलं जाते आणि अनुसूचित जातीमधील एका जातीला, अनुसूचित जनजातीमधील एका जातीला, OBC मधील 1-2 जातीला टार्गेट केलं जाते आणि टार्गेट करून बाकी सर्व अनुसूचित जाती, जनजाती आणि OBC ह्यांना संघटित करून BJP बरोबर ते एकदा त्या जातींच्या विरोधात झालेत की मग ते त्यांना शत्रू मानू लागतात. मग शत्रू मानू लागतात तर मग हे त्यांच्याबरोबर गठबंधन करून की आमचे पण ते शत्रू आहेत, तुमचे पण ते शत्रू आहेत, मग आपण गठबंधन केलं पाहिजे, अशा पद्धतीनं हा जो वर्ग आहे हा वर्ग त्यांचा वापर करतो. कारण ते लोक पॉलिटिकली कॉन्शियस लोक नाही आहेत, जागृत लोक नाही आहेत, तर त्या लोकांचा ते वापर करतात. आता तुम्ही असं म्हणाल की नरेंद्र मोदी फार जागृत माणूस आहे, चला थोड्या वेळ करता आपण मान्य करू की नरेंद्र मोदी फार जागृत माणूस आहे, परंतु नरेंद्र मोदी OBCच्या जाती आधारित जनगणनेला करायला तयार नाही. तेव्हा त्याच्या जागृतीला काय चाटायचं का? हा, नरेंद्र मोदीच्या जातीला काय चाटायचं, लोणचं टाकायचं, काय करायचं? त्या जातीला काय अर्थ नाही आहे. त्या जागृतीला, जी जागृती आमच्या अधिकाराच्या संबंधामध्ये आम्हाला अधिकार मिळवून देण्यासाठी संघटित शक्तीचा वापर करत नाही. जर तुम्हाला प्रधानमंत्र्याचं पद मिळालं आणि शक्ती तुमच्या हातामध्ये आली, त्याचा उपयोग तुम्ही जनतेला मिळवून देत नाही, तर काय करायचं? तुमच्या प्रधानमंत्री पदाला चाटायचं का? काय करायचं? त्याचा काय उपयोग नाही आहे. म्हणून ब्राह्मणांची समस्या ही आहे की त्यांची संख्या 3.5% आहे. 3.5%वर ग्रामपंचायतीचा सरपंच सुद्धा बनवला जाऊ शकत नाही. म्हणून जसं ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बनवला जाऊ शकत नाही, तसं प्रधानमंत्री सुद्धा बनवला जाऊ शकत नाही. मग ते काय करतात? आपल्या हा मिळवणारा माणूस किंवा अस्पायरंट असणारा माणूस, हा मिळवणारा माणूस म्हणजे त्यांची कोणतीही गोष्ट त्याला हा म्हणायचं. दुसरं एस्पायरेंट म्हणजे महत्वाकांक्षी, कि मेरी महत्वाकांक्षा पूरी होती है, मैं प्रधानमंत्री बन जाऊंगा और इनके समर्थन से मैं प्रधानमंत्री बन जाऊंगा, तो मेरा तो मकसद ही प्रधानमंत्री बनना है, फिर क्या लेना देना है मुझे, वो लोग जो कहेंगे वो मैं करूंगा. तो ये इसको कहते हैं एस्पायरेशंस. तो एक है एस्पायरेशन, महत्वाकांक्षा है, और दूसरा मैंने पहले ही आपको बताया. तो इस तरह से लोग जो है शिकार होते हैं और इससे हमारी समस्याओं का समाधान होने के बजाय हमारे लोग उसका इस्तेमाल करना शुरू कर देते हैं. और हमारे लोगों का जब इस्तेमाल होता है तो निश्चित रूप से हम लोग हमारे लोगों को प्रधानमंत्री बनाकर भी हमारी समस्याओं का समाधान नहीं कर पाते. जैसे उदाहरण नरेंद्र मोदी OBC का है और OBC का होने के बावजूद भी वो OBC की गिनती तक करने के लिए तैयार नहीं है.
तो उसका क्या करने का, वो प्रधानमंत्री बन गया। अगर उसका समाज के लिए कोई उपयोग नहीं हो रहा है तो उसका कोई उपयोग है ही नहीं समाज के लिए। वो कहते हैं देश के लिए उपयोग हो रहा है, देश के लिए उपयोग हो रहा है। अरे देश का क्या मतलब है भाई? है? देश का क्या मतलब है? देश का मतलब बॉर्डर लाइन, पाकिस्तान उसके बाहर है, अफगानिस्तान उसके बाहर है, ये बॉर्डर लाइन देश है क्या? वास्तविक देश बनता है उसमें सबसे प्रमुख होता है लोक संख्या, उसके बाद बॉर्डर, उसके बाद कोई देश अगर देश है तो उसको सॉवरेन होना चाहिए। यानी कोई भी देश होता है, अगर वो गुलाम है तो उसको स्वतंत्र देश नहीं माना जाता। तो उसका सॉवरेन होना, यानी उसकी सॉवरेनिटी होना, सार्वभौम होना जरूरी है। अगर देश सार्वभौम नहीं है तो उसे स्वतंत्र देश नहीं माना जाता। तो उसकी संख्या होना चाहिए, उसके सीमा रेखा होनी चाहिए, वो सार्वभौम होना चाहिए और उसकी एक स्वतंत्र सरकार होनी चाहिए। ये चार बातें होनी चाहिए तो उसको एक देश मान सकते, किसी को भी देश नहीं मान सकते। और वो जब सरकार होती है तो जब वो प्रधानमंत्री या राष्ट्रपति दूसरे देश में जाता है तो फिर वहां अखबार वाले लिखते हैं भारत के राष्ट्रपति आए हैं, भारत के प्रधानमंत्री आए हैं। तो वो भारत के प्रधानमंत्री या भारत के राष्ट्रपति के तौर पर, एक देश के राष्ट्रपति के तौर पर मान्यता होती है। ये सारी बातें सार्वभौम राष्ट्र के साथ जुड़ी हुई है। इसलिए सार्वभौम राष्ट्र जो है वो एक महत्वपूर्ण होता है। इसलिए हम लोगों को ये जानना, ये समझना बहुत ज़्यादा ज़रूरी है कि केवल मात्र लोक संख्या महत्वपूर्ण नहीं होती है, उसमें चार महत्वपूर्ण बातें हैं। तो ये चारों बातें जब होती है तो देश होता है, और उसके बीच में अगर झगड़े लगते हैं तो फिर वो झगड़े में वो देश विभाजित होता है। इसी वजह से पाकिस्तान और बांग्लादेश बन गया। पाकिस्तान और बांग्लादेश दो राष्ट्र नहीं थे, एक ही था, पाकिस्तान एक ही था, मगर इसी वजह से दो राष्ट्र बन गए। एक राष्ट्र था भारत, पाकिस्तान और बांग्लादेश एक ही राष्ट्र था, वो तीन राष्ट्र बन गए। तो ये इस वजह से तीन राष्ट्र बन गए, सार्वभौमता का सवाल खड़ा हो गया था और उसका झगड़ा खड़ा हुआ था, और उसका समाधान करने के लिए अंग्रेज़ों ने उसका रास्ता बताया, भाई यही रास्ता है और दूसरा कोई रास्ता नहीं है। उनके पास पावर था, उन्होंने इसको मान्यता दी। भारत के अलग अलग टुकड़े हुए, उसको मान्यता ब्रिटिश पार्लियामेंट ने दी। ब्रिटिश पार्लियामेंट में रेजोल्यूशन पास हुआ और वहाँ रेजोल्यूशन पास करके मान्यता दी गई है, क्योंकि भारत स्वतंत्र तो था नहीं, वो ब्रिटिश के अधीन था, ब्रिटेन और अंग्रेज़ों के अधीन था। तो पार्लियामेंट के ब्रिटेन पार्लियामेंट ने ये रेजोल्यूशन पास करके ये निर्णय किया था। तो ये बहुत सारी बातें हैं जो हमारे लोगों को जानकारी के हद तक भी जानकारी नहीं है। इस वजह से विश्लेषण करने तक और बहुत सारी बातों का कंक्लूजन निकालने तक हमारे पास जानकारी का अभाव होने की वजह से सही तरीके का हम लोग कंक्लूजन ड्रॉ नहीं करते। इस वजह से बहुत बार हम लोग गलत फैसले करते हैं, गलत दिशा में हलचल करते हैं और हमारी सारा आंदोलन गलत दिशा में चलता रहता है। तो हमें ये सारी बातें सब्जेक्ट के रूप में इसलिए बताते हैं, हमारे लोगों को समझाते हैं, जानकारी देते हैं, जानकार बनाते हैं। तो इसके पीछे मतलब ये है कि हमारा संगठन कैडर बेस है, वो कार्यकर्ता जानकार होना चाहिए और भविष्य में वो ज़्यादा से ज़्यादा सक्रिय होना चाहिए, और इतना सक्रिय होना चाहिए कि वो पहल करना चाहिए। पहल करने का जो गुण है वो नेतृत्व का गुण है। पहल करने का जो गुण है वो नेतृत्व का गुण है, क्योंकि आज मेरी उम्र 70 साल की हो गई है तो मैं हज़ारों साल तक तो जीने वाला नहीं हूँ। मेरे पहले हमारा नेतृत्व करने वाले लोग थे, तो उन्होंने हमें तैयार किया, उनको किसी और ने तैयार किया। तो इस तरह से हमारी जिम्मेदारी है कि हमारे जाने के बाद में हमारे पहले ही नेतृत्व करने लायक लोग तैयार होने चाहिए। तो इसके लिए अधिवेशनों में बहुत अलग अलग तरह के सब्जेक्ट रखे जाते हैं। 5-5 दिन के ट्रेनिंग लेकर के लोगों को बहुत सारे विस्तार से विचारधारा की और देहवाद की जानकारी दी जाती है, ताकि इसके आधार पर भविष्य में आंदोलन चलता रहे। और आंदोलन, कुछ लोग कहते हैं कब तक चलता रहेगा, तो इसका जवाब है जब तक इसका उद्देश्य पूरा नहीं होता। आंदोलन कब तक चलेगा? सारे दुनिया का जवाब है तब तक आंदोलन चलता रहना चाहिए जब तक उसका उद्देश्य पूरा नहीं होता। और उद्देश्य पूरा होने के बाद वो आंदोलन लॉजिकली एंड हो जाता है, समाप्त होता है, तो उसको तब तक चलाया जाना चाहिए। और निश्चित रूप से हमारा आंदोलन आने वाले समय में जन आंदोलन की दिशा में आगे बढ़ रहा है, और आने वाले 10 साल में हम विशाल जन आंदोलन की दिशा में आगे बढ़ेंगे। और 10 साल में हमारे आज़ादी का फैसला होना चाहिए। हम ऐसा मानते हैं कि 10 साल के आज़ादी के आंदोलन में ये फैसला होना चाहिए, और 3.5% लोगों के विरोध में ये आज़ादी का आंदोलन है। इसलिए
ये ज़्यादा मुश्किल नहीं होना चाहिए। 3.5% लोगों ने SC ST OBC के लोगों को हिंदू बनाकर बहुसंख्यांक लोगों को ब्राह्मणों का गुलाम बनाने का उन्होंने कोशिश की है। मगर दूसरी लाइन भी लोगों के बीच में चल रही कि SC ST OBC हिंदू नहीं है। हिंदू का मतलब है ब्राह्मण धर्मी नहीं है, वो ब्राह्मण धर्म उसको गुलाम बनने वाले का धर्म है, वो उसके विरोध में थोपा गया है, इसलिए उससे आज़ादी हासिल करना जरूरी है। ये दूसरी भी थ्योरी चल रही है और ये थ्योरी को भी लोग समझ रहे हैं, ऐसा नहीं कि नहीं समझ रहे। जितने जितने लोगों को हमने समझाया उतने लोगों को आज तक ये बात समझ में आई और ब्राह्मण इसका कोई जवाब नहीं दे पा रहे। जो बात हम बता रहे लोगों को उसका ब्राह्मण कोई जवाब नहीं दे पा रहे। ब्राह्मण लोग इसका जवाब देते होते तो फिर हमारा आंदोलन का जन समर्थन लगातार क्यों बढ़ता, लगातार बढ़ रहा है। इसका अर्थ ये है कि हम लोग जो बता रहे हैं वो लोग बात समझ रहे हैं और हमारा दुश्मन उनको मिसअंडरस्टैंडिंग में डालने की कोशिश कामयाब उसकी हो नहीं रही है। तो ये हमारी कामयाबी है। इस बात को और लगातार 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 हम लोगों को आगे बढ़ाते रहना चाहिए और समझाते रहने का काम करना चाहिए। समझाते रहने का कोई विकल्प नहीं है, समझाना ही विकल्प है और तब तक समझाना है जब तक उसको समझ में नहीं आता। हमारे लोगों को समझाना जरूरी है। धन्यवाद।